शेतकऱ्यांना मोठा धक्का, सरकार पीएम किसान सन्मान निधी योजना बंद करणार। मित्रांनो, पीएम किसान सन्मान निधी ही योजना आतापर्यंत शेतकऱ्यांची लोकप्रिय योजनेमधील एक योजना आहे। या योजनेअंतर्गत केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 रुपये दिले जातात। हे 6,000 रुपये शेतकऱ्यांना 3 टप्प्यांमध्ये दिले जातात आणि या पैशांमुळे शेतकऱ्यांची थोड्याफार प्रमाणात का होईना पण आर्थिक अडचण ही दूर होते। या पैशातून शेतकऱ्यांना बी बियाणे घेण्यासाठी तसेच पावडर आणि मटेरियल घेण्यासाठी सुद्धा मदत होते। अशी अनेक छोटी मोठी कामे या योजनेच्या पैशातून शेतकऱ्यांना करता येतात। परंतु आता लोकसभा निवडणुकीनंतर ही योजना बंद केली जाईल की या योजनेमध्ये काही मोठे बदल केले जाणार आहेत आणि ही योजना बंद होण्यामागे किंवा या योजनेमध्ये बदल होण्यामागे महत्त्वाचे कारण हे काय आहे, तसेच लोकसभा निवडणुकीनंतर नवीन सरकार आले तर पीएम किसान सन्मान निधी योजना बंद होणार का या योजनेमध्ये मोठे बदल होणार, चला सविस्तरपणे जाणून घेऊया। मित्रांनो, केंद्र सरकारने पीएम किसान सन्मान निधी ही योजना फेब्रुवारी 2019 मध्ये सुरू केली। या योजनेला आतापर्यंत 5 वर्षे हे पूर्ण होत आहेत आणि आतापर्यंत या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना 2-2 हजार रुपयांचे 16 हप्ते हे देण्यात आले आहेत। म्हणजेच आतापर्यंत या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना 32,000 रुपये देण्यात आले आहेत। परंतु आता या योजनेचा शेतकऱ्यांना काय फायदा झाला याची नीती आयोगाने देशातील 5,000 शेतकरी कुटुंबांचे सर्वेक्षण करण्याचे काम सुरू केले आहे। हे सर्वेक्षण देशातील 24 राज्यांमध्ये होणार असून यामध्ये महाराष्ट्र राज्याचा सुद्धा समावेश असणार आहे। पीएम किसान योजनेअंतर्गत दरवर्षी 6,000 रुपये शेतकऱ्यांना दिले जातात, हे तर सर्वांनाच माहीत आहे। परंतु या पैशांचा शेतकऱ्यांना शेतीच्या कामासाठी कितपत मदत होते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। नीती आयोगाकडून शेतकऱ्यांच्या पीक पद्धतीमध्ये झालेले बदल, आर्थिक स्वयंपूर्णता, बाजारपेठ साठवणूक यासोबतच आणखी काही महत्त्वाच्या गोष्टींचा विचार केला जाणार आहे। या निकषांच्या आधारे योजनेचे मूल्यमापन करून या योजनेत काही बदल करण्यात येणार आहे का किंवा ही योजना बंद केली जाईल याचे मूल्यमापन सुद्धा केले जाणार आहे। जर नवीन सरकार स्थापन झाले तर या योजनेत काय बदल होतात किंवा ही योजनाच बंद केली जाते हे पाहणे सुद्धा महत्त्वाचे ठरणार आहे। ज्या सरकारकडून ही योजना सुरू करण्यात आली आहे त्यांच्याकडून जाहीरनाम्यात ही योजना पुढे 5 वर्षे सुरू ठेवण्याचे आश्वासन देण्यात आले आहे। परंतु सरकार जर नवीन आले तर या योजनेमध्ये नेमके काय बदल होईल हे पाहण्यासारखे राहील। परंतु मित्रांनो, काही तज्ञांच्या मते सरकार नवीन जरी आले तरी ही योजना डायरेक्ट बंद केली जाणार नाही। हो मित्रांनो, परंतु या योजनेत बदल करण्यात येण्याची शक्यताही नाकारता येत नाही। परंतु मित्रांनो, माझ्या मते तरी सरकार कोणतीही येऊ देत, परंतु या योजनेच्या अनुदानात दुपटीने वाढ करून शेतकरी राजाला दिलासा देण्यात यावा। कारण की या महागाईच्या काळात 4,000 आणि 6,000 काहीच होत नाही। त्यामुळे पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या अनुदानात वार्षिक 6,000 रुपयावरून वार्षिक 12,000 रुपये करावेत। यावर तुमचे मत काय आहे हे मला कमेंट्स करून नक्की कळवा मित्रांनो। तर भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत नमस्कार।